आता आपण आपला फायनल टॉपिक बघूया की पॅट काय असतं, दॅट इज पोर्ट ॲड्रेस ट्रान्सलेशन. हे नक्की काय असतं हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. ओके. पोर्ट ॲड्रेस ट्रान्सलेशन दॅट इज पॅट. पॅटमध्ये कसं असतं ना मित्रांनो, की तुम्हाला माहिती असेल की आपल्याला पोर्ट ॲड्रेसवर आपण वर्क करतो. ओके. तर ही पोर्ट ॲड्रेसचे काही रेंज आहेत. आपल्याकडे टोटल एवढे पोर्ट्स ॲड्रेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. 65,535 हे एवढे आपल्याकडे पोर्ट्स वगैरे अवेलेबल आहेत. तर त्यातून आहे ना डिफरन्शिएट केलेले आहेत पर्टिक्युलर एका रेंजमध्ये, जे की आहेत 1 ते 1023. हे जे आहेत ना पहिली रेंज ही असाइन केलेली आहे वेल नोन पोर्टसाठी. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पण मी एक इमेज अटॅच करेन जेणेकरून तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी इझी होईल. ठीक आहे. हे जे आहेत ना हे ही जी रेंज आहे ना पहिलीवाली ही आपण वेल नोन पोर्ट्सच्या कॅटेगरीमध्ये ह्याला आपण डिफरन्शिएट करतो. आता वेल नोन पोर्ट्समध्ये कोणते कोणते पोर्ट्स असतात जे आपण इंटरनेटवरती यूज करतो. फॉर एक्झाम्पल DNS, DHCP, HTTP, HTTPS. ठीक आहे. हे जे सगळे आपण यूज करतो ना हे याच्यामध्ये येतात या रेंजमध्ये. ठीक आहे. 1 ते 1023. ओके. वेल नोन पोर्ट्समध्ये हे सगळे पोर्ट्स नंबर येतात. ह्याच्यामध्ये सेकंड जी रेंज आहे ना आपली, हे जे आहेत हे आपण काही करू शकत नाही याच्यामध्ये. हे सगळे आयना म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. हे ते वेंडर्सला, कंपनीजला वगैरे आपण त्यांना पे करून ह्याच्यातून कुठलाही पोर्ट वगैरे जे आपण परचेस करू शकतो. ठीक आहे. ते असाइन करतात आयनावाले. आयना एक ऑर्गनायझेशन आहे, जे हे सगळं मॅनेज करते. ठीक आहे. ही रेंज. त्यानंतर थर्ड जी रेंज आहे ना, ह्याला म्हटलं जातं डायनॅमिक रेंज. ठीक आहे. ह्याला म्हटलं जातं रेजिस्टर्ड. ठीक आहे. पहिली आहे ती वेल नोन आहे, सेकंड आहे रेजिस्टर्ड, त्याच्यानंतर थर्ड आहे डायनॅमिक पोर्ट्स. आता डायनॅमिक पोर्ट्स आहेत ना, आपल्या सिस्टम आपल्याला प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय, तर जे पण काही पोर्ट नंबर्स वगैरे असतील ना, ह्या रेंजपासून ते 65,565 पर्यंत, ते ना आपले डिव्हाइस, आपलं जे पण काही कुठलाही डिव्हाइस असेल, जसं की फॉर एक्झाम्पल PC, लॅपटॉप वगैरे, तो आपल्याला असाइन करतो. आणि पॅटमध्ये हे समजून घेणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पॅटमध्ये आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो नक्की सिनॅरिओ कसा असतो ते. ओके. मी होप करतो तुम्हाला ही रेंज कळाली असेल. आता पॅटमध्ये कसं असतं ना, एक गोष्ट तुम्हाला आत्तापर्यंत समजली असेल, की जर आपल्याला पब्लिकली जायचं असेल, तर पब्लिक IP हा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा पब्लिक IP तुम्हाला नेहमी परचेस करावा लागतो ISP कडून. स्टॅटिक नेटमध्ये आपण बघितलं, की जर तुमच्याकडे जास्त पीसीज असेल, तर तुम्हाला सपोज 30 पीसीज आहेत, तर 30 तुम्हाला पब्लिक IP परचेस करायचे आहेत. सिमिलरली डायनामिक नेटमध्ये पण. ओके. तिकडे मे बी सेव्ह होत होते, पण वेटिंग पिरियड वगैरे खूप जास्त होता. त्यामुळे त्याच्यात पण सेम प्रॉब्लेम आहे, की जर जास्त पीसीज असतील, तर तुम्हाला पब्लिक IP पण जास्त घ्यावे लागतील. पण पॅटमध्ये असं नाही आहे. तुम्ही एकच पब्लिक IP घ्या, पण त्या एकाच पब्लिक IP वरती किती पण डिव्हाइसेस ते वर्क करू शकतात, पब्लिक IP यूज करू शकतात. ओके. कसं हे मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ही पब्लिक IP आहे 1.1.1 ही तुम्ही अटॅच केली आहे. ही तुम्ही परचेस केलेली आहेत. ओके. म्हणजे एका रेफरन्ससाठी ना, इकडे ती रेंज आहे, जी लास्टवाली रेंज होती ती पण मी इकडे लिहून घेतो. ठीक आहे. 4915 ते 65,565. ठीक आहे. 65,565. ठीक आहे. तर ही रेंज आहे. ह्या रेंजमधून ना कुठलाही IP ॲड्रेस त्याला असाइन केला जाईल. फॉर एक्झाम्पल एक PC आहे इथे, तर ह्याला हा IP ॲड्रेस असाइन केला जाईल 1.1.1. आणि डिफरन्शिएट असेल पोर्ट नंबर्स, म्हणजे बघा आता कसं ते 491 ह्याच रेंजचा मी एक एक्झाम्पलसाठी घेतोय 53. ओके. हा पोर्ट नंबर त्याला असाइन केला जाईल. आणि इथं बायफर्केट कशा बेसिसवरती होतंय, कोणत्या बेसिसवरती, तर पोर्ट नंबरवरती. सिमिलरली सेकंड जर असेल इथे असा सिस्टम, त्याला पण हाच पब्लिक IP असेल, पण त्याला पोर्ट नंबर आता वेगळा असेल, जो की असेल मे बी 49154. सिमिलरली थर्ड PC आला इथे, त्याला पण 1.1.1.1 असेल, आणि आता पोर्ट नंबर असेल 49155. ओके. तर तुम्हाला कळतंय की आपण काय करतोय, तर ऑन द बेसिस ऑफ दिस, ओके, पोर्ट नंबर, वी आर bifurcating the devices, we are bifurcating the network connection. Okay. And these all are managed by our system, our PCs or maybe laptop. तर हे जे आहे आपला लॅपटॉप किंवा आपला जो पण सिस्टम आहे तो मॅनेज करतो हे. ठीक आहे. डायनॅमिक पोर्ट्स हा असाइन करतोय आपल्या डिव्हाइसेसला. ठीक आहे. तर होप करतो मी तुम्हाला पॅट पण समजलं असेल. एकदम सिम्पल आहे पॅट पण. तर अजून एक गोष्ट तुम्हाला समजली असेल, की पॅट हे जास्त एफिशियंटली वर्क करते ऑन द बेसिस ऑफ पोर्ट नंबर्स. आपण याला बायफर्केट करतोय, म्हणजे आपली कॉस्ट वाचली. एकच पब्लिक IP आपल्याला परचेस करायचं आहे, आणि आपल्याला पोर्ट नंबर्स वेगळे वेगळे तो ऑटोमॅटिकली असाइन करतोय. ठीक आहे. तर एवढंच होतं आजच्या या व्हिडिओमध्ये.